नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। वेगवान आढावा घेऊया देश आणि दुनियेतल्या महत्त्वाच्या घडामोडींचा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत अमेरिका स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमला संबोधित केलं। या फोरमचं काम उल्लेखनीय असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलंय। जेव्हा 2020 हे वर्ष सुरू झालं तेव्हा कुणी अशी महामारी येईल याचा विचारही केला नव्हता। सुरुवातीच्या काळात भारतात केवळ एकच कोरोना चाचणीची लॅब होती, परंतु आता देशभरात 1600 लॅब आहेत आणि भारतात कोरोनामुळे होणारे मृत्यूदर इतर देशांच्या तुलनेत कमी आहेत असं देखील मोदी म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत हे देखील सहभागी झाले होते। सीमेवर चीनसोबत सुरू असलेल्या तणावाचा पाकिस्तानही फायदा घेऊ शकतं। जर कोणतंही संकट आलं तर पाकिस्तान त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला तर त्यासाठी आम्ही तयार आहोत असं म्हणत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांनी पाकिस्तानला इशारा दिला। पाकव्याप्त काश्मीरमध्ये चीनच्या पाकिस्तानसोबतच्या आर्थिक आणि सैन्य सहकार्यावर वरिष्ठ स्तरावर लक्ष देणं आवश्यक आहे। या व्यतिरिक्त पूर्वेकडे देखील संघर्षाची भीती वाढली आहे, त्यासाठी आपल्याला तयार राहायला हवं असं देखील ते म्हणाले। तीनही दल कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सक्षम असल्याचं देखील त्यांनी सांगितलं। भारत जगात दुसरा सर्वात जास्त कोरोनाची चाचणी करणारा देश असल्याचं केंद्रीय मंत्रालयानं जाहीर केलंय। काल दिवसभरात 68,584 रुग्ण बरे झाल्याची माहिती देखील देण्यात आली। देशातील वाढत्या कोरोना संसर्गाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आज पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ही माहिती देण्यात आली आहे। या पत्रकार परिषदेत आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण, संयुक्त सचिव लव अग्रवाल, ICMRचे महासंचालक डॉक्टर बलराम भार्गव उपस्थित होते। कुलभूषण जाधव प्रकरणी पाकिस्तानला पुन्हा एकदा झटका बसलाय। इस्लामाबाद उच्च न्यायालयानेच पाकिस्तान सरकारला या प्रकरणी धक्का दिल्याचं दिसतंय। कुलभूषण जाधव यांच्यासाठी वकील नियुक्त करण्याची आणखी एक संधी भारताला मिळायला हवी असं न्यायालयानं दिलेल्या आदेशात म्हटलंय। तसंच या प्रकरणाची पुढील सुनावणी 6 ऑक्टोबर रोजी होणार असल्याचं सांगण्यात आलंय। पाकिस्तानकडून या अगोदर भारतीय वकील नियुक्त करण्यास नकार देण्यात आला होता आणि आतापर्यंत कुलभूषण जाधव प्रकरणी पाकिस्तानला अनेकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर तोंडघशी पडावं लागलंय। भारताची आघाडीची महिला कुस्तीपटू विनेश फोगाटनं कोरोनावर मात केले। 29 ऑगस्ट रोजी विनेशचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता। आपल्याला कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळून आलेली नसली तरी देखील खबरदारीचा उपाय म्हणून मी स्वतःला क्वारंटाईन करत असल्याचं विनेशनं जाहीर केलं होतं। क्वारंटाईन कालावधीत विनेशच्या 2 कोरोना चाचणी करण्यात आल्या, त्यात अहवाल निगेटिव्ह आलाय। तरी देखील खबरदारीचा उपाय म्हणून पुढचे काही दिवस आपण क्वारंटाईनमध्ये राहणार असल्याचं विनेशनं ट्विटमध्ये जाहीर केलंय। रशियातील विरोधी पक्षातील नेते आणि राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचे विरोधक अलेक्सी नवलनी सायबेरियावरून मॉस्कोला परत येत असतानाच विमानामध्ये आजारी पडले होते। आता जर्मनीने अलेक्सी यांना नोविचोक नावाचं विष देण्यात आलं होतं असा दावा केलाय। या संदर्भातील वृत्त असोसिएट प्रेसनं दिलेलं आहे। अलेक्सी सध्या कोमामध्ये आहेत। जर्मनीमध्ये राहणारे सोव्हिएत संघाचे अस्तित्व असताना वैज्ञानिक म्हणून काम करणारे व्लादिमीर उग्लेव यांनी अलेक्सी यांच्यावर कपड्यांच्या माध्यमातून विषप्रयोग करण्यात आल्याचा दावा केलाय। लडाखमध्ये वाईटरित्या तोंडघशी पडल्यानंतर चीननं संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावरून जगाला शांततेचा राग आळवलेला आहे। भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चीननं शांतता हवी असल्याचं म्हटलेलं आहे। चीन कधीही कोणाला चिथावणी देत नाही, पण आम्हाला चिथावणी दिली तर आम्ही मागे हटत नाही। आम्ही चीनच्या सार्वभौमत्वाचे आणि प्रतिष्ठेचं रक्षण करू असं चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी संयुक्त राष्ट्रांमधील भाषणात सांगितले। प्रत्यक्ष ताबा रेषेवर चीनी सैनिक भारतीय सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न करून चिथावत आहेत। गेल्या काही चीनी सैनिकांच्या घुसखोरीच्या घटना देखील वाढल्या। जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी पंतप्रधान पदाच्या राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर पंतप्रधान पदासाठी शिंजो आबे यांच्या विश्वासातील व्यक्तीच्या नावाची चर्चा सुरू आहे। जपानचे मुख्य कॅबिनेट सचिव योशिदे सुगा हे जपानचे नवे पंतप्रधान असू शकतात। योशिदे हे आबे यांचे दीर्घकाळापासून सहाय्यक होते। सत्तारूढ लिबरल डेमोक्रॅटिक पक्षांतर्गत मतदानाआधी योशिदे यांचं नाव मुख्य दावेदार म्हणून समोर येत आहे। सुगा हे पक्षातील कोणत्याही गटाशी संबंधित नाहीत आणि त्याशिवाय आबे यांच्या धोरणाला पुढे घेण्यासाठी त्यांचा योग्य पर्याय असल्याची चर्चा आहे।
विस्तारवादी दृष्टिकोन बाळगणारा चीन सातत्यानं आपली लष्करी ताकद वाढवत चाललेला आहे। सध्याच्या घडीला चीनकडे जगातील सर्वात मोठं नौदल आहे। या समुद्र शक्तीच्या बळावर चीनकडून इंडो पॅसिफिक क्षेत्रातील विविध भागात आपल्या नौदलासाठी तळ उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत। रणनीतीच्या दृष्टिकोनातून पहिल्याच प्रतिस्पर्धी देशांवर कुरघोडी करण्याचा चीनचा उद्देश आहे। दक्षिण चीन समुद्र त्यांचे चांगले उदाहरण आहे। पुढच्या दशकभरात अण्वस्त्रांची संख्या दुप्पट करण्याचं देखील चीनचं लक्ष्य आहे। व्हॉट्सअप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असल्यानं मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला जातो। व्हॉट्सअप चॅटिंग सुरक्षित राहावं, आपल्या व्यतिरिक्त ते इतर कुणी वाचू नये असं अनेकांना वाटत असतं। यासाठी व्हॉट्सअपनं देखील आपल्या युजर्सना कमाल सुविधा दिली आहे। काही जबरदस्त सेटिंगच्या मदतीनं हे करणं आता सहज शक्य झालंय। भारतात 18 ते 44 वयोगटातील 54% कोरोना रुग्ण आहेत, तर 60 आणि त्यापुढील वयोगटातील रुग्णांचं प्रमाण 51% आहे असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलंय। कोविड-19 रुग्ण आणि वयानुसार मृत्यूदर यांचा अभ्यास करण्यात आलेला असून 45 ते 60 या वयोगटात मृतांचं प्रमाण 36% आहे। 26 ते 44 वयोगटात मृत्यूचं प्रमाण 11% आहे आणि 18 ते 25 आणि 17 वर्षाखालील गटात मृत्यूदर हा 1% आहे असं स्पष्ट झालंय। आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितलंय की कोविडमुळे मृत्यू झालेल्यांमध्ये 69% पुरुष आहेत, तर 31% स्त्रिया आहेत। कोरोनाच्या काळात बँक फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे। रिझर्व्ह बँकेच्या कडक नियमानंतर देखील बँकांमध्ये फसवणुकीचे प्रकार घडतायत। या वाढत्या फसवणुकीच्या घटना लक्षात घेता देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियानं आपल्या ग्राहकांसाठी सुरक्षित बँकिंगसाठी नवी एटीएम सेवा सुरू केली आहे। बँकेने ट्विट करत याची माहिती दिली आहे। बँकेनं म्हटलंय, जेव्हा बँकांना एटीएम मधून बॅलन्स किंवा मिनी स्टेटमेंट चेक करण्याची मागणी होईल तेव्हा ग्राहकाला SMS माध्यमातून अलर्ट करण्यात यावं, कारण यामुळे व्यवहार संबंधित ग्राहकाद्वारेच होत आहे की नाही याची खात्री करता येईल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं _इन हे ट्विटर खातं हॅक करण्यात आलेलं आहे। यानंतर हॅकरनं या खात्याच्या माध्यमातून बिटकॉइनची मागणी केली आहे। आतापर्यंत तुम्ही कोविड-19 साठी पीएम केअरला मदतीचा हात दिलात, आता क्रिप्टोकरन्सीची वेळ आलेली आहे। बिटकॉइन दान करा अशी मागणी या हॅकरनं या खात्याच्या माध्यमातून केली आहे। या खात्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 25.7 लाख फॉलोअर्स आहेत। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या अनलॉक 4च्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हल्लाबोल केलाय। अनलॉक 4चा निर्णय केंद्र सरकार एकट्याने घेऊ शकत नाही असं ममता बॅनर्जी म्हणाल्यात। अशा प्रकारचे हे निर्णय राज्य सरकारला लागू करायचे असतात आणि हे पाहता केंद्र सरकारने राज्य सरकारला विश्वासात घेणं आवश्यक असल्याचं ममता बॅनर्जी म्हणाल्यात। केवळ मार्गदर्शक सूचना जारी करणं आता पुरेसं नाही, केवळ जिल्हा प्रशासनालाच स्थानिक पातळीवर काय स्थिती आहे याची माहिती असते। हे सर्व राज्यघटनेच्या संघीय प्रणालीवर आधारित आहे आणि सर्वांनाच यामध्ये सहकार्य करायला हवं असं ममता बॅनर्जी म्हणाले। भारत आणि चीनमधील सीमावादाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी दोनही देशातील सैन्यात ब्रिगेडियर स्तरावर आणखी एक बैठक पार पडली। या बैठकीत सीमेवरील तणाव दूर करण्याबाबत कुठलाही तोडगा निघालेला नाही। आता उद्या पुन्हा एक बैठक होण्याची शक्यता आहे। चीनला यावर लवकरात लवकर तोडगा हवा आहे असं सूत्रांनी सांगितलंय। पूर्व लडाख भागातील पँगॉक सरोवराजवळ भारत चीनी सैनिकात झालेल्या ताज्या झडपेनंतर मंगळवारी दोनही देशांच्या सैन्यामध्ये चुशूल येथे तिसऱ्या फेरीची चर्चा झाली होती। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ब्रिगेड कमांडर स्तरीय चर्चा चुशूल येथे झालेली आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची आज बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार झाली। या बैठकीत बँकेची धोरणं अंतिम करणं आणि कर्जदारांना ओळखणं आणि सहज आणि द्रुत अंमलबजावणीबाबत चर्चा झाली। यावेळी अर्थमंत्री 20 लाख कोटींच्या पॅकेजबद्दल देखील पुनरावलोकन करताना दिसल्या। यापूर्वीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारनं नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सीला मंजुरी दिली होती। आता भरतीनंतर करण्यात येणाऱ्या सुधारणांवर भर दिला जात असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणालेले आहेत। ही जगातील सर्वात मोठी मानवी विकासाची योजना असेल असं देखील ते म्हणाले। या व्यतिरिक्त केंद्रीय मंत्रिमंडळानं नवं विधेयक तयार करण्यासाठी मंजुरी दिली आहे। या अंतर्गत उर्दू, काश्मीरी, डोंगरी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांना जम्मू काश्मीरमध्ये अधिकृत भाषांचा दर्जा मिळणार असल्याचं देखील जावडेकर यांनी म्हटलंय।
सरकारी सेवेतील भरतीसाठी राष्ट्रीय संस्था स्थापन करण्याच्या निर्णयानंतर आता भरतीनंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कौशल्य वाढीसाठी केंद्र सरकारने कर्मयोगी योजना राबवण्याचं ठरवलंय। त्याला बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। केंद्रीय प्रशासकीय सेवेतील सर्व स्तरातील अधिकाऱ्यांना त्याची कामगिरी सुधारण्याची संधी या योजनेतून मिळणार आहे। देशाच्या विकासासाठी प्रशासकीय क्षमता बांधणी गरजेची असल्यानं या योजनेची आखणी केली जाते आणि जगातील ही सर्वात मोठी मानवी विकास योजना असेल असं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली सेवेतून बडतर्फ करण्यात आलेले आयएएस दाम्पत्य अरविंद जोशी आणि टीनू जोशी यांच्या 100 कोटींच्या बेनामी संपत्तीवर जप्ती येणार आहे। आयकर विभागाने या संदर्भातील कारवाईला सुरुवात केली आहे। 100 कोटी किंमत असणाऱ्या 100 मालमत्ता आयकर विभाग लवकरच ताब्यात घेणार आहे। 2010 साली फेब्रुवारी महिन्यामध्ये आयकर विभागानं जोशी यांच्या भोपाळमधील घरी छापा मारला होता। तेथे त्यांना 3 कोटी रुपये आणि बेकायदेशीर संपत्ती संदर्भातील महत्त्वाची कागदपत्र हाती लागली होती। तेव्हापासून या प्रकरणाचा तपास सुरू असून जोशी दाम्पत्यानं वेगवेगळ्या जागी खरेदी केलेल्या बेकायदेशीर संपत्तीचा आकडा पाहून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना धक्का बसलाय। आयकर विभागाच्या दिल्लीतील एज्युकेटिंग अथॉरिटी विंगनं या संपत्तीचं मूल्यमापन केलं असून 100 कोटींची संपत्ती जोशी दाम्पत्यानं जमवल्याचा दाव्यावर शिक्कामोर्तब केलंय। शेतक क्षेत्रातील आणि रोजंदारी मजूर मिळून सुमारे 43,000 लोकांनी 2019 या वर्षात आत्महत्या केल्याचं नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या आकडेवारीत नमूद केलेलं आहे। या वर्षात 32,563 रोजंदारी मजुरांनी स्वतःचं आयुष्य संपवलंय। हे प्रमाण देशातील एकूण आत्महत्यांच्या 23.4% इतकं असून 2018 सालच्या 30,132 या आकड्यांपेक्षा ते वाढलेलं आहे। शेतकी क्षेत्राशी संबंधित 10,281 लोकांनी शेतकरी आणि उत्पादक आणि 2019 सालात आत्महत्या केलेली आहे। हे प्रमाण आत्महत्या करणाऱ्या एकूण लोकांपैकी 4.7% इतकं आहे। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला 14 सप्टेंबर पासून सुरुवात होणार आहे, परंतु पावसाळी अधिवेशनापूर्वीच विरोधकांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे। कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशनातून प्रश्नोत्तरांचा तास वगळण्यात आलाय। तसंच प्रायव्हेट मेंबर बिलसाठी कोणताही विशेष दिवस ठेवण्यात आलेला नाही। या व्यतिरिक्त शून्य प्रहरावर कोणतीही माहिती देण्यात आली नाही। यावरून आता विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलाय। या संदर्भातील निर्णय केंद्रानं एकट्यानं कसा घेतला असा सवाल एमआयएमचे प्रमुख असुद्दीन ओवेसी यांनी सरकारला केलाय। त्यांनी एकामागून एक अनेक ट्विट करत काही सवाल केले। इनोव्हेशन अर्थात नाविन्यतेबाबत भारताने जागतिक पातळीवर प्रथम पहिल्या 50 देशांमध्ये स्थान मिळवलेलं आहे। गेल्या काही वर्षात इनोव्हेशनमध्ये भारताने सातत्याने चांगली कामगिरी केली आहे। त्यामुळेच भारताने जागतिक इनोव्हेशन इंडेक्समध्ये पहिल्या 50 जणांमध्ये स्थान मिळवलंय। ग्लोबल इन्व्हेन्शन इंडेक्समध्ये 4 संस्थांची सुधारणा करत 48वा क्रमांक मिळवलेला आहे। विशेष म्हणजे मध्य आणि दक्षिण आशियाई देशात भारत पहिल्या स्थानावर आहे। 2015 साली भारत या इंडेक्समध्ये 81व्या क्रमांकावर होता। 2016 मध्ये 66, 2017 मध्ये 60व्या आणि 2018 मध्ये 57व्या तर 2019 मध्ये 52व्या स्थानावर होता। भारत चीन यांच्यातील तणावाच्या वातावरणात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे 3 दिवसांच्या रशिया दौऱ्यावर रवाना झाले असून तेथे ते शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीस उपस्थित राहणार आहेत। रशियाचे समपदस्थ सर्गेई शोइगू यांच्याशी ते चर्चा करणार असून संरक्षण सहकार्य वाढवण्यावर भर देणार आहेत। शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीस 8 सदस्य देशांचे संरक्षण मंत्री उपस्थित राहतील। कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे नोकरदारांवर कोसळलेल्या आर्थिक संकटाची धार कमी करण्यासाठी भविष्य निर्वाह निधीतील काही रक्कम काढण्याची मुभा केंद्र सरकारने दिली आहे। गेल्या 5 महिन्यात पीएफ कार्यालयाकडे नोंदणीकृत असलेल्या सुमारे 5,81,00,000पैकी 1,12,00,000 नोकरदारांनी म्हणजेच सुमारे 19% नोकरदारांनी भविष्यासाठी राखून ठेवलेली जवळपास 20,000 कोटींची रक्कम काढली आहे। या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा लोकशाही न्यूज।